सांगली आणि तासगावमधील काही कोल्ड स्टोरेजमध्ये चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे सांगली जिल्ह्यात महेश कराडे यांनी केला पोलखोल। सांगली आणि तासगावमधील काही कोल्ड स्टोरेज मालकांनी चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे सांगली जिल्ह्यात आयात केला आहे। त्याचा भांडाफोड बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। यामुळे देशांतर्गत बेदाण्याचे दर पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे। बेदाणा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना बदलून काढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। खराडे म्हणाले, देशातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या 300 ते 350 रुपये प्रति किलो भाव मिळतो, तर चीनचा बेदाणा 150 ते 200 रुपये प्रति किलो मिळतो। तो बेदाणा आयात करून इथले दर पाडले जात आहेत। याबाबतीत द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बटेजा आणि राधेय कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून परदेशी बेदाणा आयात केल्याचे सिद्ध केले। आयात केलेल्या स्वस्त आणि दर्जाहीन बेदाणा प्रोसेसिंग करून भारतीय असल्याचे बनाव करून तो 350 ते 400ला विकण्याचा डाव सध्या सुरू आहे। तो उधळून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे। या पुढच्या काळात स्वाभिमानी ही गप्प बसणार नाही। चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यापाऱ्यांना आम्ही बदलून काढू। जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना झळ बसत असेल ती खपवून घेतली जाणार नाही। अगोदरच 2 वर्षे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहे। द्राक्ष बागा काढून टाकण्याचे सत्र सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांच्याकडे द्राक्ष आणि बेदाणा आहे त्यांना मात्र चांगला दर मिळत आहे। अशा परिस्थितीत तासगाव आणि सांगलीचे व्यापारी व त्यांच्या अन्नात माती मिसळण्याचा उद्योग करत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही। सांगली, सोलापूर आणि विजापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवावर हे व्यापारी मोठे झाले, गबरगंड झाले आणि त्यांच्याच जीवावर आता उठत असतील तर संघटना ते कदापि सहन करणार नाही। एकाला स्टोरेजमध्ये ओढून मारू पण शेतकऱ्यांना न्याय देऊ असा मौलिक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय महेश कराडे यांनी दिला आहे। बघूया ते काय म्हणाले। सांगली जिल्हा हा बेदाणा उत्पादकांचा जिल्हा आहे। सध्या या बेदाण्याला 350 ते 400 रुपये प्रति किलो भाव आहे आणि कमी माल असल्यामुळं बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळत आहेत। मात्र हे सांगली आणि तासगाव मधल्या काही कोल्ड स्टोरेज मालक आणि बेदाणा व्यापाऱ्यांना सहन होईन असं झालेलं आहे। त्यामुळंच चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आणून कमी क्वालिटीचा, कमी गुणवत्तेचा बेदाणा आणून तो त्याच्यावरती रिप्रोसेसिंग करून हा भारतीयच बेदाणा आहे असं दाखवण्याचं षडयंत्र काही व्यापारी, उदाहरणार्थ बटेजा कोल्ड स्टोरेज, बापना, रवी बापना हे व्यापारी करतायत आणि यांचा भांडाफोड द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच केलेला आहे। त्यामुळं अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं बेदाणा आयात करून देशांतर्गत बाजारपेठेतल्या शेतकऱ्यांना जर मारण्याचा धंदा हे सांगली तासगावमधले व्यापारी करत असतील तर या व्यापाऱ्यांना बदलून काढू आणि संपूर्ण आयात थांबवू, बेदाणा उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.